एक इच्छाधारी नागिन गर्भवती होती आणि एक तांत्रिक तिच्या मागे लागलेला असतो. नागिनला काहीच सुचत नाही की काय करावे. तिच्या प्रसूतीची वेळ जवळ आलेली असते. ती विचार करते की माझ्या मुलांना सुरक्षित ठेवणे खूप गरजेचे आहे. राज्याची महाराणी देखील गर्भवती आहे. ती माझी अवस्था नक्की समजून घेईल, म्हणून ती महाराणीच्या कक्षात जाऊन अंडी देते. महाराणी आपल्या कक्षात भोजन करत असताना तिला दिसते की एक नागिन पलंगाजवळ अंडी घालत आहे. घाबरून महाराणीने सैनिकांना आदेश देते, या नागिनेला इथून दूर करा. सैनिक अंडी उचलण्याचा प्रयत्न करतात. नागिन फुत्कारमानी आवाजात म्हणते, महाराणी, मी जखमी आहे आणि माझे आयुष्य संपत आहे. कृपया करून माझ्या अंड्याचे रक्षण करा. तुम्ही तर गर्भवती आहात ना. पण महाराजांनी रागाने म्हणाले, याआधी की हे मला किंवा माझ्या बाळाला इजा करेल, हिला आता तिच्या अंड्यातच नष्ट करा. सैनिक अंडी फोडतात. नागिन संतापून शाप देते, माझे संपूर्ण विष तुझ्या संततीमध्ये जाईल आणि त्यावर कोणालाही कोणताही इलाज नसेल. जसेच अंडी नष्ट होतात, महाराणीला प्रसूती वेदना सुरू होतात. जोरदार वादळ, विजांचा कडकडाट आणि भूकंपाच होतो. अचानक महाराणीच्या शरीरातून एक मोठे अंडे बाहेर येते आणि ती बेशुद्ध पडते. दाई घाबरून म्हणते, हे देवांनो, महाराणींचे अंडे जन्माला घातले. महाराजांना बातमी दिली जाते. महाराणी शुद्धीवर आल्यावर विचारते, माझे बाळ कुठे आहे? दाशा तिला सोन्याच्या पाण्यात ठेवले मोठे अंडे दाखवतात. महाराणी आश्चर्याने म्हणते, मी काही पक्षी आहे का अंडे घ्यायला? इतक्यात भूकंप होतो आणि अंडे खाली पडते. अंड्यातून एक सुंदर मुलगी बाहेर येते, पण तिला स्पर्श करताच दाशांच्या हातांना जळजळ होऊ लागतो. सर्वजण म्हणतात, राजकुमारीच्या शरीरात विष आहे. महाराणी मात्र आपल्या मुलीला मिठी मारते. त्या मुलीचे नाव आशू ठेवले जाते. पण राज्य ज्योतिषी सांगतो की तिचा जन्म अशुभ आहे आणि तिच्यामुळे राज्यात संकट येतील. त्यामुळे राजा तिच्यासाठी काचेचा महल बांधतो, जिथे ती बंदिस्त राहते. 16 वर्षांनी आशू राजाला विनंती करते, मला बाहेरचं जग पाहायचे आहे. राजा तिला सावधगिरी बाहेर येऊ देतो. पण एकदा ती एका बुडणाऱ्या सस्याला वाचवायला तलावात उडी मारते आणि तिच्या विषामुळे सस्सा मारतो. त्यामुळे राजा तिला पुन्हा काचेच्या महालात बंद करतो. एक दिवस आशू पळून जाते. तेव्हा एक तांत्रिक तिला पकडतो आणि त्याला समजतो की तिच्या शरीरात त्या इच्छाधारी नागिनीची शाप आहे. नागिन प्रकट होऊन सांगते की महाराणीने तिच्या मातृत्वाचा अपमान केला होता, त्यामुळे ती बदला घेत आहे. तांत्रिक विचारतो, तुझा राग कसा शांत होईल? नागिन सांगते की महाराणीने कठीण परीक्षा द्यावी लागेल. जर ती यशस्वी झाली तर आशू शापमुक्त होईल. महाराणी आपल्या मुलींसाठी ती परीक्षा स्वीकारते. नागराजांनी पूजा नागलोकातील प्रवास आणि विषारी सापाच्या वेदना सहन करत ती शेवटी मृत्यूच्या उंबरठ्यावर पोहोचते. नागराणी तिच्या त्यागाने प्रभावित होते आणि विचारते, तुला स्वतःचे जीवन हवे आहे की मुलीचे? महाराणी म्हणते, माझ्या मुलीला सुखी जीवन द्या. मी तिच्यासाठी प्राण देण्यास तयार आहे. तेवढ्यात नागिन पुढे येते आणि म्हणते, आशूच्या बदल्यात माझे जीवन घ्या. मी माझी संताने गमावली आहे, पण किमान दुसऱ्या आईला तिच्या मुलाचे सुख मिळू दे. नागराणी दोघांच्या त्यागाने प्रसन्न होते आणि ती आशूला शापमुक्त करते आणि नागिनीला नवीन जीवन व भविष्यात नागराणी होण्याचा आशीर्वाद देते. महाराणी नागिनीची माफी मागते आणि म्हणते, तुझी काळजी घेऊन मी माझ्या पापाची भरपाई करेन. यानंतर आशू पूर्णपणे बरी होते